काय मी वाचू का? हो, मनीषा ताई वाचा. ओके ओके ताई. जय श्री कृष्ण सर्वांना. काल आपले 18 श्लोकापर्यंत झालेले होते. हम्म. आता त्या पुढचे 19. सघोषधार्तराष्ट्राणां हृदयान्निवेदारयत् नभश्च पृथ्वीं चैव तुमुलो व्यनुनादयन्. याची व्याख्या काय? सघोष धार्त राष्ट्राणाम तुमुलो व्यनुनादयन. पांडव सैन्याचे ते शंखवादन इतके तीव्र होते, भयंकर आणि मोठे होते की त्या ध्वनी प्रध्वनीने पृथ्वी आणि आकाश व्यापून गेले होते. त्या आवाजाने अन्यायाने राज्य हडप करून इच्छिणाऱ्यांची व त्यांच्या मदतीसाठी आलेल्या राजांची हृदय विदीर्ण झाली होती. तात्पर्य हे आहे की हृदयाला एखाद्या शस्त्र अस्त्राने विदीर्ण केल्याने जी पीडा होते तशी पीडा या शंखनादाने झाली होती. त्या शंखध्वनीने कौरव सैन्याच्या हृदयामध्ये युद्धाचा जो उत्साह होता, बल होते त्याला कमजोर केले आणि त्यामुळे त्यांच्या हृदयात पांडव सैन्याविषयी भय निर्माण झाले. संजय धृतराष्ट्राला या गोष्टी सांगत आहेत. धृतराष्ट्रापुढे संजयाचे धृतराष्ट्राच्या पुत्रांचे आणि त्यांच्या संबंधियांचे हृदय विदीर्ण झाले याचाच म्हणजे शब्द आपल्या श्लोकामध्ये काय आहे? वेदारयत म्हणजे विदीर्ण झाले असा अर्थ आहे त्याचा. विदीर्ण झाले असे म्हणणे शिस्तसंमत आणि युक्तिसंगत वाटत नाही. म्हणून संजयाने धार्तराष्ट्राणाम असे न म्हणता तावकी ना नाम असे म्हणावयास पाहिजे होते. कारण असे म्हणणे सभ्यपणाचे आहे. या दृष्टीने या ठिकाणी धार्तराष्ट्राणाम या पदाचा अर्थ ज्यांनी अन्यायपूर्वक राज्य बळकावले असा करण्यास युक्तिसंगत आणि सभ्यपणाचे वाटते. अन्यायाची बाजू घेतल्यानेच त्यांची हृदय विदीर्ण झाली. या दृष्टीनेही असाच अर्थ लावणे युक्तिसंगत वाटते. या ठिकाणी अशी शंका येते की कौरवांच्या 11 अक्षौहिणी सैन्याने एखादी वाद्य वाजविली. त्या शब्दांचा पांडव सैन्यावर काही परिणाम झाला नाही, परंतु पांडवांच्या या 7 अक्षौहिणी सैन्यांच्या शंखवादाने कौरव सेनांचे हृदय विदीर्ण झाले. याचे समाधान असे आहे की ज्यांच्या हृदयामध्ये अधर्म, पाप, अन्याय नाही, अर्थात जे धर्मानुसार आपल्या कर्तव्याचे पालन करतात, त्यांचे हृदय मजबूत असते. त्यांना भय वाटत नाही. न्यायाचा पक्ष असल्याने त्यांच्यात उत्साह असतो, शूरवीरता राहते. पांडवांनी वनवासापूर्वीही न्यायाने आणि धर्मानुसार राज्य केले होते आणि वनवासानंतर सुद्धा नियमानुसार कौरवांकडून राज्याची मागणी केली होती. म्हणून त्यांच्या हृदयात भीती नव्हती, तर उत्साह होता आणि शूरवीरता होती. तात्पर्य हे आहे की पांडवांचा पक्ष धर्माचा होता. याच कारणाने कौरवांच्या 11 अक्षौहिणी सैन्याने वाजविल्या वाद्यांच्या शब्दाने पांडवांच्या सैन्यावर काही परिणाम झाला नाही, परंतु जे अधर्म, अन्याय, पाप इत्यादी करतात त्यांचे हृदय सहज कमजोर होते. त्यांच्या हृदयात निर्भयता, निशंकपणा नसतो. त्यांनी स्वतः केलेले पाप व अन्याय हेच त्यांच्या हृदयाला बलहीन करतात. अधर्म अधर्मीला नष्ट करून टाकतो. दुर्योधन इत्यादींनी पांडवांना अन्यायपूर्वक ठार मारण्याचा खूप प्रयत्न केला होता. त्यांनी छळ करून, कपटाने व अन्यायाने पांडवांचे राज्य हिरावून घेतले होते आणि त्यांना खूप कष्ट दिले होते. या कारणाने त्यांचे हृदय कमकुवत आणि निर्भय झाले होते. तात्पर्य कौरवांचा पक्ष अधर्माचा होता, म्हणून पांडवांच्या या 7 अक्षौहिणी सैन्यांच्या शंखध्वनीने त्यांचे हृदय विदीर्ण झाले व त्यांना अत्यंत क्लेश झाला. या प्रसंगावरून साधकांनी सावधान व्हावयास पाहिजे. म्हणजे याचा काय बोध घेतला पाहिजे की आपणाकडून आपल्या शरीर, वाणी, मन यांच्याद्वारे कधी अन्याय आणि अधर्माचे आचरण होऊ देऊ नये. अन्याय आणि अधर्माच्या आचरणाने
माणसाचे हृदय कमकुवत व बलहीन होत असते. त्यांच्या हृदयात भीती उत्पन्न होते. उदाहरणार्थ, लंकेच्या राजाला रावणाला त्रैलोक्य भीत होते. तोच रावण जेव्हा सीतेचे हरण करण्यासाठी जातो तेव्हा भयभीत होऊन इकडे तिकडे पाहतो. म्हणून साधकाने कधीही अन्यायाचे आणि अधर्माचे आचरण करू नये. धृतराष्ट्राने पहिल्या श्लोकात आपल्या व पांडूच्या पुत्राविषयी प्रश्न विचारला होता. संजयाने दुसऱ्या श्लोकापासून तर 19व्या श्लोकापर्यंत त्याचे उत्तर दिले. आता भगवद्गीता प्रकट होण्याचा प्रसंग संजय यानंतरच्या श्लोकापासून आरंभ करतात. अथ व्यवस्थितान् दृष्ट्वा धार्तराष्ट्रान् कपिध्वजः प्रवृत्ते शस्त्रसम्पाते धनुरुद्यम्य पाण्डवः ऋषिकेशं तदा वाक्यमिदमाह मयीपते. व्याख्या. अथ या पदाचे तात्पर्य असे आहे की आता संजय भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनाच्या संवादरूपी श्रीमद भगवद्गीतेला सुरुवात करतात. 18व्या अध्यायाच्या 74व्या श्लोकामध्ये आलेला इति पदाने हा संवाद समाप्त होतो. तसेच भगवद्गीतेच्या उपदेशाचा आरंभ दुसऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून होतो आणि 18व्या अध्यायाच्या 66व्या श्लोकात हा उपदेश समाप्त होतो. प्रवृत्ते शस्त्र संपाते. पितामह भीष्माचार्यांनी युद्धारंभाची घोषणा करून शंख वाजविला नव्हता, तर केवळ दुर्योधनाला प्रसन्न करण्यासाठी त्यांनी शंख वाजविला होता. तरीही कौरव आणि पांडव सैन्याने ती युद्धारंभाची घोषणा समजली आणि ते आपापली शस्त्रास्त्रे हातात घेऊन युद्धासाठी सज्ज झाले. अशा प्रकारे युद्धाला सज्ज झालेले सैनिक पाहून अर्जुनाला वीरश्री संचरली आणि त्यानेही आपले गांडीव धनुष्य हातात घेतले. व्यवस्थितान धार्तराष्ट्रान दृष्ट्वा या पदातून संजयाचे तात्पर्य असे आहे की जेव्हा आपल्या दुर्योधनाने पांडवाच्या सेनेला पाहिले तेव्हा तो धावतच द्रोणाचार्याजवळ गेला, परंतु जेव्हा अर्जुनाने कौरवांच्या सैन्याला पाहिले तेव्हा त्याचा हात सरळ गांडीव धनुष्याकडेच गेला. धनुरुद्यम्य या पदाने असे वाटते की दुर्योधनाच्या अंतःकरणात भय आहे आणि अर्जुनाच्या अंतःकरणात निर्भयता आणि उत्साह आणि वीरता आहे. कपिध्वज. अर्जुनाला कपिध्वज विशेषण लावून संजय धृतराष्ट्राला अर्जुनाच्या रथाच्या ध्वजावर विराजमान असलेल्या श्री हनुमंताचे स्मरण करवितात. जेव्हा पांडव वनवासात राहत होते तेव्हा एके दिवशी अकस्मात वायूने एक दिव्य असे सहस्र दळाचे कमळ आणून द्रौपदी समोर टाकले. ते कमळ पाहून द्रौपदीला फार आनंद झाला आणि ती भीमाला म्हणाली, हे वीरश्रेष्ठा, मला अशी पुष्कळ कमळे आणून द्या. द्रौपदीची इच्छा पूर्ण करण्यासाठी भीमसेन तेथून निघाले. जेव्हा ते कदळी वनात गेले तेव्हा त्यांची हनुमंताशी भेट झाली. त्यांनी आपसात बराच वेळ गप्पा गोष्टी केल्या. शेवटी भीमाला काही वर मागण्यासाठी हनुमंतांनी आग्रह केला. तेव्हा माझ्यासमोर आपली सदैव कृपादृष्टी असू द्या असे भीमाने सांगितले. त्यावर हनुमंत म्हणाले की, हे वायुपुत्रा, ज्यावेळी तुम्ही बाण आणि शक्ती प्रहारांनी जर्जर झालेल्या शत्रू सैन्यामध्ये घुसून सिंहाप्रमाणे गर्जना कराल त्यावेळी मीही आपल्या गर्जनेने तुमचा तो सिंहनाद आणखी वर्धित करेन. या व्यतिरिक्त अर्जुनाच्या रथावर ध्वजावर बसून मी अशी भयंकर गर्जना करीन की ज्या गर्जनेने शत्रू सैन्यांचे प्राण हरण होतील. अशा दृष्टीने तुम्ही आपल्या शत्रूंना सहज ठार मारू शकाल. अशा प्रकारे ज्यांच्या रथाच्या ध्वजावर श्री हनुमानजी विराजमान झालेले आहेत त्यांचा विजय होणार हे निश्चितच. पांडव. धृतराष्ट्राने आपल्या प्रश्नामध्ये पांडव हे पद वापरले होते, म्हणून धृतराष्ट्राला वारंवार पांडवांची आठवण करून देण्यासाठी संजय पांडव हे पद वापरतात.
ऋषिकेशन तदा वाक्यमिदमाह महीपते. पांडव सैन्याला पाहून दुर्योधन तर गुरु द्रोणाचार्याजवळ जाऊन धूर्तपणाची वचने बोलतो, परंतु अर्जुन कौरव सैन्याला पाहून जे जगद्गुरु आहेत, अंतर्यामी आहेत, मन बुद्धी इत्यादींचे प्रेरक आहेत, अशा भगवान श्रीकृष्णाला शूरवीरतेने, उत्साहाने आणि कर्तव्याने भरलेले वचन बोलतात. पुढे अर्जुन बोलतो, सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापयमेच्युत, यावदेता निरीक्षेऽहं योद्धुकामानवस्थितान् रणसमुद्यमे. अच्युत सेनयोरुभयोर्मध्ये रथम स्थापय याची व्याख्या, दोन्ही बाजूकडील सैन्य ज्या ठिकाणी युद्ध करण्यासाठी एकमेकांसमोर उभे होते, तेथून एकमेकांवर बाणादी शस्त्रांचा मारा करू शकतील इतके दोन्ही सैन्यांचे अंतर होते. त्या दोन्ही सैन्यांचा मध्यभाग दोन प्रकाराने होता. सेना जितकी रुंद उभी होती, त्या रुंदीचा मध्यभाग दोन्ही सैन्याचा मध्यभाग, जेथून कौरव सेना जितकी दूर होती तितकीच दूर पांडव होती, अशा मध्यभागी रथ उभा करण्यासाठी अर्जुन भगवंताला म्हणतात, जेणेकरून दोन्ही सैन्याला सहज रीतीने मी पाहिल, म्हणजे बघेन असं, अशा ठिकाणी म्हणजे रथ उभा करा. सेनयोरू भयोर मध्ये म्हणजे दोघं सैन्याच्या मध्ये, हे पद गीतेत 3 वेळेला वापरलेले. अध्याय पहिला 21व्या श्लोकात पण वापरले आणि 24व्या श्लोकात वापरले, आणि दुसऱ्या अध्यायातल्या 10व्या श्लोकामध्ये पण म्हणजे गीतेत हा शब्द वापरलाय, सेनयोरू भयोर मध्ये. याच अध्यायाच्या 24व्या श्लोकामध्ये आणि दुसऱ्या अध्यायाच्या 10व्या श्लोकामध्ये 3 वेळ येण्याचे तात्पर्य असे आहे की, पहिल्या वेळी शौर्याने आपला रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी नेऊन उभा करण्याची आज्ञा देतात. नंतर भगवान दोन्ही सैन्याच्या मध्यभागी रथ उभा करून कुरुवंशी यांना पाहण्यासाठी म्हणतात, आणि शेवटी दोन्ही सैन्याच्या मध्यभागीच विषादयुक्त अर्जुनाला गीतेचा उपदेश करतात. अशा प्रकारे प्रथम अर्जुनात शूरवीरता होती. मध्यंतरी कुटुंबियांना पाहिल्यामुळे मोहाने ते युद्धापासून परावृत्त झाले आणि शेवटी त्यांना भगवंताकडून गीतेचा महान उपदेश प्राप्त झाला, जेणेकरून त्यांचा मोह नष्ट झाला. यावरून हा भाव निघतो की मनुष्य कुठेही असो आणि कोणत्याही परिस्थितीत असो त्याच ठिकाणी राहून तो प्राप्त परिस्थितीचा सदुपयोग करून निष्काम होऊ शकतो, आणि तेथेच त्याला परमात्म्याची प्राप्ती होऊ शकते. कारण परमात्मा संपूर्ण परिस्थितीमध्ये सर्व काळ एक रूपाने असतात. यावदेता निरीक्षेह रणसमुद्यमे. दोन्ही सैन्याच्या मध्यभागी रथ कुठपर्यंत उभा करावा यावर अर्जुन म्हणतात की, जोपर्यंत मी युद्धाच्या इच्छेने सैन्यासह आलेल्या कौरव सैन्यातील राजे लोकांना पाहू शकत नाही, तोपर्यंत आपण रथ तेथेच उभा करावा. या युद्ध प्रसंगी मला कोणाकोणाशी युद्ध करायचे आहे, त्यापैकी माझ्या बरोबरीने सामर्थ्यवान कोण आहेत, माझ्याहून कमी सामर्थ्यवान कोण आहेत, आणि माझ्याहून अधिक बलवान कोण आहेत, त्या सर्वांना मी जरा पाहू इच्छितो. या ठिकाणी योद्धू कामान या पदाने अर्जुन म्हणत आहेत की, आम्ही तर तडजोड करण्याचा विचार केला होता, परंतु त्यांनी संधीचा स्वीकार केला नाही, कारण त्यांच्या मनामध्ये युद्धाची जास्त इच्छा होती. म्हणून किती शक्तीने ते युद्ध करण्याची इच्छा करतात ते मी पाहून घेतो. योत्स्यमाणानवेक्षेऽहं ययेतेऽत्र समागताः धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धे युद्धे प्रियचिकीर्षवः. धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेर प्रियचिकीर्षवः. या ठिकाणी दुर्योधनाला दुष्टबुद्धी म्हणून अर्जुन हे म्हणू इच्छितो की, या दुर्योधनाने आमचा नाश करण्यासाठी आजपर्यंत अनेक प्रकारची षडयंत्रे रचलेली आहेत. आम्हाला अपमानित करण्यासाठी त्याने कितीतरी उद्योग केले आहेत. नियमानुसार आणि न्यायपूर्वक आम्ही अर्ध्या राज्याचे अधिकारी आहोत, परंतु
ते तो स्वतः हडप करू इच्छितो, आम्हाला देऊ इच्छित नाही, अशी तर त्याची दुष्ट बुद्धी आहे. आणि येथे आलेले राजे लोक युद्धात याला विजय मिळवून देऊ इच्छितात. वास्तविक जर पाहिले तर मित्राचे असे कर्तव्य असते की त्यांनी असे काम करावे, अशी गोष्ट समजून सांगावी की ज्यामुळे आपल्या मित्राचे इहलोकात परलोकात हित व्हावे. परंतु हे राजे लोक दुर्योधनाच्या दुष्ट बुद्धीला शुद्ध न करता उलट तिला वाढवू इच्छितात आणि दुर्योधना करवी युद्ध करून युद्धात त्यांची सहाय्यता करून त्याचे पतनच करू इच्छितात. तात्पर्य असे आहे की दुर्योधनाचे हित कशात आहे, त्याला राज्य सुद्धा कोणत्या पद्धतीने मिळेल आणि त्याचा परलोक सुद्धा कसा सुधारेल या गोष्टीचा ते विचारच करत नाही. जर या राजे लोकांनी त्याला असा सल्ला दिला असता की बाबा कमीत कमी अर्ध राज्य तुम्ही ठेवून घ्या आणि अर्ध राज्य पांडवांना देऊन टाका, अशा रीतीने दुर्योधनाला अर्ध राज्यही राहिले असते आणि त्यानंतर त्याचा परलोकही सुधारला असता. योत्से माना नवेक्षे यये तेत्र समागता. या युद्धासाठी उतावीळ असणाऱ्यांना जरा पाहून तर घेतो. त्यांनी अधर्माचा अन्यायाचा पक्ष घेतला आहे म्हणून हे आमच्या पुढे टिकू शकणार नाहीत, नष्ट होतील. योत्से मानान म्हणण्याचे तात्पर्य असे आहे की यांच्या मनात युद्ध करण्याची इच्छा प्रबळ दिसत आहे. हे आहे तरी कोण हे पाहून घेतो. संबंध अर्जुनाने असे म्हटल्यावर भगवंतांनी काय केले हे संजय पुढील 2 श्लोकात सांगत आहे. संजय उवाच एव मुक्तो ऋषिकेशो गुडाकेशेन भारत सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम् भीष्मद्रोण प्रमुखतः सर्वेक्षांच महीक्षिताम् उवाच पार्थ पश्यैतान् समवेतान् कुरुनिति. गुडाकेश या शब्दाचे 2 अर्थ होतात. गुडा म्हणजे वळलेले आणि केश म्हणजे डोक्यावरील केस. ज्याच्या डोक्यावरील केस कुरळे आहे त्यांचे नाव गुडाकेश आहे. गुडाका असे निद्रेला म्हणतात आणि ईश म्हणजे स्वामी, ज्याने निद्रा जिंकली आहे असा, ज्याचा निद्रेवर अधिकार आहे. मनात आले तेव्हा निद्रा घेऊ शकतो अथवा त्याचा त्याग करू शकतो, तो गुडाकेश. एव मुक्त जो निद्रा आळसाच्या सुखाचा गुलाम होत नाही आणि जो विषय भोगाचा दास नाही, केवळ भगवंताचा भक्त आहे, अशा भक्ताची गोष्ट भगवान ऐकतात. केवळ ऐकतच नाही तर त्यांच्या आज्ञेचे पालनही करतात. म्हणून आपल्याला भक्त सखा अर्जुनाच्या आज्ञेनुसार अंतर्यामी भगवान श्रीकृष्णाने दोन्ही सैन्याच्या मध्यभागी अर्जुनाचा रथ उभा केला. ऋषिकेश इंद्रियाचे नाव ऋषिक आहे. इंद्रियांचा ईश अर्थात स्वामी, त्याला ऋषिकेश म्हणतात. पूर्वी 21व्या श्लोकात आणि या ठिकाणी ऋषिकेश म्हणण्याचे तात्पर्य असे आहे की जे मन बुद्धी इंद्रियादिकांना प्रेरणा करणारे असून सर्वांना आज्ञा करणारे असून तेच अंतर्यामी भगवान या ठिकाणी अर्जुनाची आज्ञा पालन करणारे बनलेले आहेत. ही त्यांची अर्जुनावर केवढी विशेष कृपा आहे. सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम् दोन्ही सैन्याच्या मध्यभागी ज्या ठिकाणी रिकामी जागा होती त्या ठिकाणी भगवंतांनी अर्जुनाचा दिव्य रथ उभा केला. भीष्म द्रोण प्रमुखतः सर्वेक्षांच्या महीक्षिताम् त्या रथालाही भगवान श्रीकृष्णाने मोठ्या विलक्षण चातुर्याने अशा ठिकाणी उभे केले की ज्या ठिकाणाहून अर्जुनाला आपल्या कौटुंबिक संबंधी पितामह भीष्माचार्य, विद्या संबंधी गुरु द्रोणाचार्य, कौरव सेनातील प्रमुख राजे लोक समोर सहज दिसतील. उवाच पार्थ पश्येतान समवेतान कुरुनिती. कुरु या पदात धृतराष्ट्राचे पुत्र आणि पांडूचे पुत्र हे दोन्ही येतात, कारण हे दोन्ही कुरुवंशी आहेत. युद्धासाठी एकत्र जमलेल्या या कुरुवंशी यांना पहा, असे म्हणण्याचे तात्पर्य असे आहे की या कुरुवंशी यांना पाहून अर्जुनाच्या
अंतःकरणात असा भाव उत्पन्न व्हावा की आम्ही सर्व तर एकच आहोत. या पक्षाचे असोत अथवा त्या पक्षाचे असोत, चांगले असोत व वाईट असोत, सदाचारी असोत व दुराचारी असोत, परंतु सर्व आपलेच आप्तेष्ट आहेत. अशा प्रकारे अर्जुनाच्या अंतःकरणातील सुप्त कौटुंबिक ममतायुक्त मोह जागृत व्हावा आणि मोह जागृत झाल्यास अर्जुन जिज्ञासू व्हावा, जेणेकरून अर्जुनाला निमित्त करून भविष्य काळामध्ये कलियुगातील जीवांच्या कल्याणासाठी गीतेचा महान उपदेश दिला जावा, असा भाव ठेवीन भगवंतांनी त्या ठिकाणी पश्यैतान समवेतान करून म्हटले आहे. नाहीतर भगवान पश्यैतान धार्तराष्ट्रां समानिती असेही म्हणू शकत होते, परंतु असे म्हटले असते तर अर्जुनाच्या अंतःकरणात युद्धाविषयी आवेश निर्माण झाला असता आणि ज्यामुळे गीतेच्या प्राकट्याला अवसर प्राप्त झाला नसता. तसेच अर्जुनाच्या अंतःकरणातील स्वजनाविषयींचा सुप्त मोहही नष्ट झाला नसता. हा मोह नाहीसा करण्यासाठी जबाबदारी आपल्यावर आहे असे भगवान समजत होते. जसे एखाद्याला फोड झाला असता प्रथम त्याला पिकवतो आणि त्या पिकल्यानंतर तो कापून साफ करतो, तसेच भगवान भक्तांच्या अंतःकरणातील सुप्त मोहाला प्रथम जागृत करून नंतर त्याला नाहीसे करतात. या ठिकाणी भगवान अर्जुनांच्या अंतःकरणातील सुप्त मोह पुरून पश्य म्हणून जागृत करतात, ज्याला पुढे उपदेश करून ते नष्ट करतात. अर्जुनाने असे म्हटले होते की यांना मी पाहून घेतो. निरीक्षे हा म्हणजे शब्द आपल्याला 22व्या श्लोकात पण गेला आणि अवक्षे हा 23व्या. म्हणून येथे भगवंताला पश्य म्हणजे तू पाहून घे असे म्हणण्याची आवश्यकता नव्हती. भगवंतांनी केवळ रथ उभा करावयास पाहिजे होता, परंतु भगवंतांनी रथ उभा करून अर्जुनाचा मोह जागृत करण्यासाठी कुरुन पश्य असे म्हटलेले आहे. म्हणजे ह्या कुरु वंशीयांना बघून घे. कौटुंबिक प्रीती आणि भगवत प्रेम या दोन्हीत फार मोठे अंतर आहे. कुटुंबात ममतायुक्त प्रीती असते, त्यामुळे कुटुंबाच्या अवगुणांकडे लक्ष जात नाही, उलट हे माझे आहेत असा भाव असतो. तसेच भगवंताला भक्ताविषयी विशेष प्राप्ती निर्माण होते. जेव्हा भक्तांच्या अवगुणाकडे भगवंताचे लक्ष जात नाही, तर हा माझाच आहे असा भाव असतो. कौटुंबिक प्रियतेमध्ये क्रिया तसेच पदार्थाची आणि भगवत प्रेमामध्ये भावाची मुख्यता असते. कौटुंबिक प्रियतेमध्ये मूढतेची आणि मोहाची आणि भगवत प्रेमामध्ये आत्मीयतेची मुख्यता असते. कौटुंबिक प्रियतेमध्ये अंधार आणि भगवत प्रेमामध्ये प्रकाश असतो. कौटुंबिक प्रियतेमध्ये मनुष्य कर्तव्यच्युत होतो आणि भगवत प्रेमात तो तल्लीन होतो. तल्लीनतेमुळे कर्तव्य पाळण्याची फार तर विस्मृती होऊ शकते, परंतु भगवत भक्त कधीही कर्तव्यच्युत होऊ शकत नाही. कौटुंबिक प्रियतेमध्ये कुटुंबियाची आणि भगवत प्रेमामध्ये भगवंताची प्रधानता असते. पूर्व श्लोकात भगवंतांनी अर्जुनाला कुरुवंशी यांना पहा असे म्हटले आहे. त्यानंतर काय झाले याचे वर्णन संजय पुढील श्लोकात करीत आहेत. ते आपण आता पुढील भागात बघूया. म्हणजे त्यांनी 24-25 मध्ये आपल्या श्रीकृष्णांनी अर्जुनाचा रथ दोघं सैन्यांमध्ये नेऊन आणि त्यांनी उपदेश केला की तू दोघं सैन्यांना बघ, म्हणजे आपलं भीष्माचार्य द्रोणाचार्य यांना बघून घे. आणि एवढंच, म्हणजे जास्त काही मला सांगता येत नाही ताई, अजून माझा पण अभ्यास चालू आहे. जरूर यापुढे झाला अभ्यास तर नक्कीच मी प्रयत्न करेन. चालेल. हॅलो ताई. हो हो चालेल ताई, खूप जय छान श्रीकृष्ण सांगितलं. ताई. ह्याच्यामध्ये एवढं जय पण श्रीकृष्ण. सांगितलं त्यांनी की कौरवाचं प्रेम आणि पांडवांचं प्रेम, तर त्यांनी त्या पांडवांचं प्रेम गोष्टीला मायेमध्ये गुंतवलं आणि त्याच्यानंतर मायेपासून दूर व्हायचं कसं हे सांगितलं. दूर व्हायचं सांगितलं. खूप छान. म्हणजे ह्या पुस्तकामध्ये जर बघितलंय ना, की म्हणजे ज्याला काही गीता काही माहिती नसेल, हे वाचलं, याच्यातले वाचलं तुम्ही रोज, तरी आपोआप म्हणजे आपल्याला थोडी तरी गीता समजायला लागेल की ह्या श्लोकात काय आहे. काय आहे ते बरोबर आहे.
विशेष म्हणजे म्हणजे याच्यामध्ये व्यवस्थित आपल्याला समजेल अशी भाषा आहे ही, असं हो अवघड भाषा काहीच नाही. हो हो म्हणून प्रत्येकाने आवर्जून हे पुस्तक घ्यावं आणि वाचन करावं, म्हणजे वाचन लक्षात येईल. त्या निमित्ताने वाचन होतं, निदान परीक्षा देऊ अथवा न होते. देऊ पण हो, निदान वाचन होतं, हे फार महत्वाचं आहे. वाचन होते म्हणजे आपल्याला अर्थ, आपण रोज तर अध्यायाचं वाचन करतो पण अर्थ माहिती नाही ना, काही अर्थ माहिती आपोआप नसते. माहिती होत प्लीज या बरोबर. श्लोकामध्ये काय आहे असं. मनीषा, धन्यवाद ताई. छान सांगितलं मनीषा. ऐकते मी, आहे मी पनवेललाच ओके आहे, पण ओके ऐकते तुझं. ओके पण ओके. हा जय श्रीकृष्ण ताई. हा मी पनवेल पण नाही, तुमची एवढी नाहीये. नाही नाही, छान सांगितलं आणि कळलं पण. काही नाही, सगळ्यांना वाचता वाचता सगळेजण बोलायला लागतील आणि सगळ्यांनी बोलायचंय. आणि सुचेता. थोडस म्हणजे त्यांनी याचं उदाहरणं पण एक एक थोडेसे असे दिलेत ना, मग हा, थोडस जरा होतंय. फक्त थोडस अजून वाचन जेवढं आपण डीप मध्ये करू तेवढं थोडंसं आपल्या लक्षात येईल, असं आहे ते. बरोबर. पहिलं वाचन दुसरं वाचन फरक पडेल. बरोबर. हम्म. उद्याचं कोण आहे हे आधीच विचारून ठेवून दे म्हणा, उद्याचं कोणाचं नाव आहे. नसेल तर मी वाचेल उद्या. हो, हरकत वाचू नाही. शकते. हो हो हा, आपल्याकडे ते 8 जणींची नावं आली होती ना सुचेता, कोण हो कोण हो वाचणार आहे. हो, त्याप्रमाणेच लिस्ट मध्ये टाकत आहे. जर नाही कोणी हा, वाचलं तर आपण परत सुरू करू. उद्या बर शकुंतला काही वाचणार म्हणतायत, हरकत नाही. बर बर, चालेल चालेल. हो, हो, चालेल. शकुंतला ताई बोलायचंय? मालती ताई तुम्हाला बोलायचंय का 2 मिनिटं? अनम्यूट करत आहे, कोण हँड रेस केले तुम्ही? हो ताई. हा, बोला ताई. हा म्हणजे या सगळ्या श्लोकात असं सांगितलं की हम्म अर्जुन म्हणते की मला सैन्य पाहायचंय, माझ्या मध्यभागी उभं कर. पण असं श्रीकृष्णाने उभं केलंय हम्म रथ, केदारनाथ, द्रोणाचार्य, कृपाचार्य आणि भीष्माचार्य आणि बाकीचे कुटुंबीय दिसाव. म्हणजे त्याच्या अर्जुनाच्या मनामध्ये आधी ह्यांच्याबद्दल मोह निर्माण व्हावा. बरोबर. कारण भीष्माचार्यांचा वगैरे खूप आदर होता ना त्यांच्या मनामध्ये अगदी अगदी अर्जुनांच्या. बरोबर. त्यांनी असं मोह निर्माण केला अर्जुनाच्या मनात आणि त्या निमित्ताने भगवद्गीता सांगता येईल असं श्रीकृष्णाला वाटलं. म्हणून वाट त्यांनी कुरुवंश म्हणजे पांडव आणि कौरव हे कुरुवंशीच आहेत ना दोन्ही पण. हो हो. म्हणून त्यांच्या दोन्ही सैन्याकडे निरखून पहा. हम्म मग त्यांना म्हणजे असं सांगितलं की कुटुंबातील भाव कसे असतात आणि प्रेमाचे भाव कसे असतात, असे बरोबर. दोन्ही सांगितले ना. हो हो, हम्म. बरोबर आहे. की आधी पूर्ण कुटुंब काय हो, आहे ते बघ, आणि त्याच्यानंतर मग कुटुंब कसं हे होतं, त्याच्यामधून मुक्त कसं व्हायचं ते पण सांगितलं. हा, ते पण सांगितलं आता बरोबर. याच्यानंतर. हम्म. शांत आहे. उद्या वाचतेच आहे मी. हरकत नाही ते, चालेल. असं सरळ वाचायचंय का? हो, सरळ वाचलं तरी छोटे छोटेच आहे, जास्त काही नाहीये. आणि नंतर त्याचा मतितार्थ हो सांगायचा प्रत्येक श्लोकाचा थोडासा. हो, चालेल, तसंही हा, चालेल. हो ओके. ना, म्हणजे मग अजून समजायला थोडस सोपं जातं. हो हो, हा श्लोक झाल्याबरोबर सांगितलं ना, हा, आणखी थोडं चालतं सोपं जाईल. चालतं. तात्पर्य. हो, तात्पर्य सांगायचं. एक दोन बरोबर. तात्पर्य हो हो हो, ठीक. चालेल. मालती ताईंना काही बोलायचंय का? हो. मंगलाताई, आपलं मंगलाताई गाणं राहिलंय आज, नाही येत का मंगलाताई? मंगलाताई मोरे ताई, अनम्यूट करत आहे मी तुम्हाला. हो करा. हो हो हो. चा- छान. खूप दिवस झाले तुमचं ऐकलं नाहीये. नाही ताई, मला मिळालं ते पुस्तक, मी ग्रंथ मिळाला बरं, बर बर बर, चांगलं झालं ना उलट. भगवद्गीता. म्हणजे कसं अगोदर 2 दिवस कळण्याच गेलं काय, काय व्हायला लागले ते, मग बरोबर आहे. ते मिळालं आमच्या ग्रुपमध्येच. बरं झालं. हा, ते समोर असल्यानंतर ऐकल्यानंतर तेच आहे ना सगळं. हो, आता उद्या परवापासून तुम्ही करू पण वाचू सुरुवात ताई? शकता. हो, करा सुरुवात आहे. हो हो हो, वाचू शकताय. वाचू शकता. शंखराच्या सुता
तुला गौरीचं वरदान शंकराच्या सुता, तुला गौरीचं वरदान एकमुखान बोला, बोला जय जय गजानन, एकमुखान बोला, बोला जय जय गजानन. धन्य तुझी मात्र धन्य तुझी काया, धन्य तुझी मातृभक्ती धन्य तुझी काया, बालपणी गेलीसी तू मातेवर माया, बालपणी केलासी तू मातेवर माया. शिवशंकर हो चिडले, शिवशंकर हो चिडले, त्या मान मुखा बोला, बोला जय जय गजानन, एक मुखान बोला, बोला जय जय गजानन. पृथ्वी प्रदक्षिणा केली गौरी सभोवार, पृथ्वी प्रदक्षिणा केली गौरी सभोवार, दाविले साई बाप बुद्धिमान थोर, दाविले साई बाप बुद्धिमान थोर. गजराज बघुनी समोर, गजराज बघुनी समोर, किती लाजाव मोरान एकमुखान बोला, बोला जय जय गजानन, एकमुखान बोला, बोला जय जय गजानन. तुम्हाकडे बघून गगनी चंद्रमणी हासला, तुमडे बघुनी गगनी चंद्रमणी हासला, म्हणून चतुर्थीला मी चंद्र नाही पाहिला, म्हणून चतुर्थीला मी चंद्र नाही पाहिला. मूषक वाहन तुमचे, मूषक वाहन तुमचे, कती डोळे छान एकमुखान बोला, बोला जय जय गजानन, एकमुखान बोला, बोला जय जय गजानन. हार तुझ्या कंठी झळके मोतियाच्या माळा, हार तुझ्या कंठी झळके मोतियाच्या माळा, कटी पितांबर शोभे पार्वतीच्या बाळा, कटी पितांबर शोभे पार्वतीच्या बाळा. दर्शन सुख द्या देवा, दर्शन सुख द्या देवा, आम्ही केले तुमचे ध्यान एकमुखान बोला, बोला जय जय गजानन, एकमुखान बोला, बोला जय जय गजानन. मुळारंभी तुमची पूजा कार्यसिद्धी व्हावी, मुळारंभी तुमची पूजा कार्यसिद्धी व्हावी. विघ्नहारी विघ्नेश्वर कृपा असू द्यावी, विघ्नहारी विघ्नेश्वर कृपा असू द्यावी. या गणपती बाप्पा, या गणपती बाप्पा, करू स्वागत आनंदान एकमुखान बोला, बोला जय जय गजानन, एकमुखान बोला, बोला जय जय गजानन. ज्यांनी ज्यांनी केली भक्ती त्यांना पावलासी, ज्यांनी ज्यांनी केली भक्ती पावलासी. संकटात भक्ता बघुनी वेगे धावलासी, संकटात भक्ता बघुनी वेगे धावलासी. अगाध महिमा तुमचा, अगाध महिमा तुमचा, गाईले आम्ही गुणगान एकमुखान बोला, बोला जय जय हनुमान, एकमुखान बोला, बोला जय जय हनुमान. शंकराच्या सुता तुला गौरीचं वरदान,
शंकराच्या सुता तुला गौरीच वरदान, एकमुखान बोला बोला जय जय गजानन, एकमुखान बोला बोला जय जय गजानन. गणपती बाप्पा मोरया. शांत आहे, खूप सुंदर. अगदी सगळ्यांनी सुंदर प्रोग्राम केला. वाचन सगळ्यांचं छान झालं आणि समजून पण छान सांगितलं. सगळ्यांचे धन्यवाद. जय श्री कृष्ण सर्वांना. मालतीताईंचा काही प्रश्न होता कृष्णाचा काही? कार्यक्रम. हो, मालतीताई काही नाही बोलायचं? हो, मला हे चुकून झाले हं? नाही, चुकून झाले बर बर, ठीक आहे, हरकत नाही. हे. मला काही बोलायचं नाही, पण कसं काय हे 100 झाले काही कळेना. बर बर, हरकत नाही, हरकत नाही, चालेल ते. चालेल, ओके, चला. छान कार्यक्रम घेता तुम्ही. मी आता 2 दिवस झाले जॉईन झाले ह्याला. हा चालेल. चालेल, असं जॉईन होत राहा, म्हणजे छान हो छान हो हो. हो. अजून आता रोज हे वेगवेगळे 100 गीत येणार झाले, हे आहेत. कसं काय काम कमी करायचं मला काही कळेना. नाही, हरकत नाही, ते चालेल. चला, जय चालेल. श्री कृष्ण सर्वांना. छान. जय श्री कृष्ण.